आग्र्यात लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। आग्र्याच्या शिवजयंतीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल झालेत। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील आग्र्यात शिवजयंतीसाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा होत असताना बीडमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आकर्षक भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वाद्य, ढोल, ताशा, घोडे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही मिरवणूक होती। यावेळी मिरवणुकीत ब्रह्मोस तसेच मल्लखांब प्रत्यक्षी, दत्ताची भव्य मूर्ती, नंदी, घोडे, वासुदेव, दांडपट्ट्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव मिरवणुकीने सर्वांचं डोळ्यांचे पारणे फेडले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य मिरवणुकीचे खास ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। बुलेट ट्रेन आल्यावर गुजरातींनीच इकडे यावं असं नाही, मराठी लोकांनी पण तिकडे जाऊन व्यापार केला पाहिजे। मंत्री गणेश नाईकांनी हे आवाहन केलंय। राजनाना भविष्यकालामध्ये ही सगळी मी नावं घेतली, या बंदरांना उत्कृष्ट जेटी निर्माण केली जाईल आणि मुंबईपासून निघणाऱ्या प्रवासी बोटी या ठिकाणी येतील आणि कोकण भूमी प्रतिष्ठानच्या या सर्वांचं मी कौतुक करतो। भविष्य कालामध्ये कसलीही अडचण येणार नाही। जर का उद्याला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी अपुरा पडला तर CSR माध्यमातून निश्चितपणे निधी उभारला जाईल आणि या गोष्टी पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करतो। मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात मोठा बदल पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनुसार सुरुवातीला भाजपच्या ऋतू तावडे महापौर असतील आणि 1.25 वर्षानंतर हे पद शिंदे सेनेला दिलं जाईल असं सामंजस्याचं सूत्र ठरल्याची माहिती आहे। यानुसार समित्यांच्या अध्यक्षपदांचीही अदलाबदल होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा महापौर 1.25 वर्ष म्हणजे 5 वर्षांपैकी त्यातला 1.25 वर्ष शिंदे गटाचा बसणार आहे। आणि त्यापैकी जर आपण बघितलं तर स्थायी समिती असेल, सुधार समिती असेल, बेस्ट समिती असेल, या पदांच्या अध्यक्षपदी देखील शिंदे सेनेला कुठेतरी वाव मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते। मात्र यावर आता नेमकं राजकारण कसं होत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 5 वर्षांपैकी 1.25 वर्ष जर महापौर पद शिंदे गटाला दिलं गेलं तर इतके साऱ्या मोठ्या संख्येने येऊन सुद्धा 1.25 वर्ष नेमकं शिंदे गटाला महापौर पद का द्यावं अशी धुसफूस कुठेतरी आता भाजपमध्ये देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं 1.25 वर्ष हे महापौर पद शिंदे गटाला मिळणार का आणि या 1.25 वर्षात शिंदे गटाकडनं नेमकं कोण महापौर होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। मात्र भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी वेगळीच खळबळजनक माहिती दिली आहे। भाजपला हा 1.25 वर्षांचा फॉर्म्युला मान्य नसल्याचं समजतंय। पुढील 5ही वर्ष भाजपचाच महापौर कायम ठेवण्यावर पक्ष ठाम असून यामुळे महायुतीत नवा पेच निर्माण झालाय। मुंबई महापालिकेमध्ये 1.25 वर्षानंतर शिवसेनेकडून महापौर पदावर दावा साधला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 वर्षांसाठी आता भाजपचाच महापौर आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळू शकतो। दुसरीकडे शिवसेनेकडून विविध समित्यांमध्ये अधिकचा वाटा मिळावा म्हणून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे आणि म्हणूनच महापौर पदाची जी बातमी आहे, जो दावा आहे, तो शिवसेनेकडून केल्याची माहिती आता समोर येत आहे। मात्र भाजपने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत सध्याचं संख्याबळ पाहता संपूर्णपणे 5 वर्षांच्या कालावधीसाठी भाजपचाच महापौर विराजमान करण्यावरती एकमत केलेलं आहे। याआधी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीमध्येच हा फॉर्म्युला ठरल्याचंही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केलेलं आहे। या उलट
ठाणे असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल किंवा उल्हासनगर महापालिका असेल, या ठिकाणी शिवसेनेच्या जवळपास भाजपचे नगरसेवक आहेत आणि म्हणूनच भाजपकडूनच 1.25 वर्षानंतर या महापालिकांवरती दावा साधला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर आता भाजपनेही देखील सुरू केलेला आहे। त्यामुळे शिवसेना भाजपमधून आता या चर्चांना कशा प्रकारे पूर्णविराम दिला जाणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा बैठक घेऊन या सर्व स्थानिक नेतृत्वाला शांत राहण्याचा संदेश देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। त्यामुळे आता मुंबईचा रिमोट कंट्रोल नेमका कोणाकडे राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वळूयात पुढल्या बातमीकडे। भिवंडी महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। भाजपमध्ये मोठी बंडाळी माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्या 9 नगरसेवकांचं नेमकं काय होणार हा प्रश्न आता भिवंडीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे हे 9 नगरसेवक थेट काँग्रेस सोबत जाण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे भाजपला मोठा धक्का बसू शकतो। मात्र काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ठामपणे सांगितलंय की ते भाजपला पाठिंबा देणार नाहीत आणि भाजपचा पाठिंबा घेणारही नाहीत। जर पाठिंबा देणारे 9 नगरसेवक आपला मूळ पक्ष सोडणार असतील तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असा खणखणीत इशाराही सपकाळ यांनी दिलाय। त्यामुळे या नगरसेवकांपुढे आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। भाजपमध्येही या बंडाळीची गंभीर दखल घेण्यात आली आहे। भाजप नेते नवनाथ बन यांनी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिलाय। भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यांचा पाठिंबाही घेणार नाही, त्यांना पाठिंबा देणारे नाही। ही महाराष्ट्रभरातली नगरपालिका महानगरपालिकातली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो। खासदार साहेब जे आहेत यांचे 12 नगरसेवक आहेत, तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे 9, आमचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगानं आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण आम्ही त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत। भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत आणि कुणी अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्याची दखल घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।